आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या वेगवान पद्धतीनं। सुनील केदार यांची आमदारकी रद्द। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा। भाजपच्या काचडिया यांना 3 वर्षांची शिक्षा होऊनही खासदारकी रद्द नाही। आज रविवार असूनही सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याची घाई का? नाना पटोले यांचा भाजपला खोचक सवाल। 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते। सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जरांगेंदर सरकारनं उपोषण करण्याची वेळ आणू नये, तर राज्याच्या राजधानीमध्ये उपोषण केलं तर राज्य सरकारला जड जाईल, राऊतांचं वक्तव्य। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। त्यांच्यावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू। रायगडच्या माणगावमध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक। 1500 किलो जिलेटिनसह 70 किलो जेनेटोरवर जप्त करण्यात आलेला आहे। तिघांना अटक करण्यात आली आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण। धनंजय मुंडे सध्या पुण्यातील घरी क्वारंटाईन। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही। 2021-22च्या लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी। वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू। महेंद्र दळवी यांच्याकडून सहाय्यक अभियंत्याला फोनवरून धमकी। 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन। अधिवेशनाच्या पूर्वतयारी आधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊत यांच्याकडून पाहणी। सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये अधिवेशन पार पडणार। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्तानं 28 डिसेंबरला काँग्रेसची नागपुरामध्ये भव्य रॅली। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार। नाना पटोले यांच्याकडून रॅलीच्या तयारीचा आढावा। भाजपचे प्रतापराव सोनवणे यांचं निधन। स्वर्गीय प्रतापराव सोनवणे यांच्या घरी छगन भुजबळांची सांत्वनपर भेट।